खोटं सांगत नाही मी. जिम मारली आज खरं, पण जरा जास्तच कसून मारली व्हिडिओसाठी. आता उद्या येते का नाही काय माहिती भाई. चालायचं जरा अवघड होणार आहे आपलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ऑन द ब्लॉग. तर आज आहे मंगळवार आणि आपण आपला नाश्ता रेडी करून ठेवलेला आहे. तर आजपासून आपण रोज नाश्त्याला ओट्सच खाणार आहे, कारण आता आपण चालू करणार आहे आपली वेट लॉस जर्नी. मी 100 ग्रॅम ओट्स घेतलेत. ओट्स म्हणजे आपली मुसळी घेतली आहे. तर ऑफिसचं पण काम चालू करायचं आहे. त्याचबरोबर आज आपण लवकर जिमला जाणार आहे. काल आपले लेग मारायचे राहिले होते आणि त्याचसोबत जर वेळ मिळालाच तर आपण अजून एक एक्स्ट्रा मसल घेऊया, जेणेकरून आपले म्हणजे दिवस कमी नाही पडायचे बाकीच्या मसलसाठी. सो आजचा तोच प्लॅन आहे. आणि जरा वेळानंतर आपण खाली जाऊया, कारण एक मित्र आहेत माझे खालचे गॅरेजवाले. त्यांना जरा एक ऑनलाईन जरा एका गाडीचे पार्ट्स वगैरे मागवायचे, तर त्यांना ऑनलाईन जरा तेच ऑर्डर करून द्यायचे. त्यानंतर मग मी थोडं ऑफिसचं काम वगैरे करेल आणि मग एक दरम्यान 5:30 ते 6च्या दरम्यान आपण जिमला जाऊया आणि त्यानंतर वर्कआउट करूया. तर तुम्हाला पण वेट लॉस चालू करायचं असेल, म्हणजे वेट लॉस करायचा असेल किंवा वेट गेन करायचं असेल किंवा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, तर नक्कीच खाली कमेंट करा. मी तुम्हाला डायरेक्टली मेसेजच्या थ्रू गाईड करेल किंवा तुमची हेल्प करेल. कारण ऑलरेडी मी 75वरून 70 त्यानंतर 65 असे, म्हणजे ह्या रेंजमध्ये मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे. सो त्यामुळे मला माहिती आहे की प्रॉपर कसं वेट लॉस करायचं विदाऊट लूसिंग मसल. तर नक्कीच खाली DM करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. तोपर्यंत आपण नाश्ता करूया. चलो. तर मित्रांनो, आत्ताच आपलं ऑफिसचं काम झालं आहे. थोडासा ब्रेक मिळाला आपल्याला, तर आपण निघालो आहे जिमसाठी. मी आत्ताच ब्लॅक कॉफी घेतली आहे थोडीशी, विदाऊट शुगर आणि विदाऊट मिल्क. तर ब्लॅक कॉफी पिऊया. ब्लॅक कॉफी खरं चांगली असते, खूप जास्त चांगली असते वेट लॉससाठी. ब्लॅक कॉफीने होतं काय, तर आपल्या लिव्हरवरचं जे फॅट राहतं ते म्हणजे वितळवायला डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता, त्याची हेल्प होते. तर ब्लॅक कॉफी पिल्याने अजून एक गोष्ट अशी होती की आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते, कारण ह्यामध्ये कॅफिन असतं. तर कॅफिन पटकन बॉडीसोबत रिॲक्ट करून आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतं, जेणेकरून आपल्याला वेट वगैरे उचलण्यासाठी मस्त एनर्जी मिळते. तर मित्रांनो, आपण जिममध्ये आलो आहे. जिममध्ये गर्दी पण लय आणि आपण गायमध्ये चुकून आपला ट्रायपॉडच घरी विसरलो आहे. होऊ शकता गर्दी किती बेकार आहे. आता नशीब एवढं चांगलं की सण्या आलाय सोबत, तर त्यामुळे मग तो व्हिडिओ वगैरे घेऊ शकेल आपल्या वर्कआउटचे. तेच ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी. पण सीन असा आहे की आपण आपलं ट्रायपॉड विसरल्यामुळे थोडंसं अडथळा आहेच. सो गाईज, आपण निघालो आता रूमवरती. आपलं वर्कआउट झालेलं आहे आणि वर्कआउट करून आता आपण रूमवरती जाऊन मस्तपैकी एक चांगलं हाय प्रोटीन मील बनवणार आहे, ते पण व्हेजिटेरियन लोकांसाठी. काहीच नाही. काहीच माझा आता तुम्ही पंप बघा. भाई असले व्हिडिओ टाकतोय खरं, फक्त आपल्या व्हिडिओला कोणी ब्लॉक बिक करू नये. युट्यूबवाल्यांनी कॉपीराईट वगैरे टाकू नये. कॉपीराईट नाही, पण ब्लॉकच करतील असे कंटेंट दाखवतोय म्हणून. पण तरी पण तुम्ही सगळ्याला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका आपल्या ह्या व्हिडिओला. आता आपण रूमवरती जाऊया आणि मस्तपैकी व्हेजिटेरियन मील बनवूया. बाय बाय. मला कुठे घेता अहो, तुम्ही ब्लॉग मध्ये आला की आमचे तेवढे व्ह्यू वाढतील ना. तुम्हाला ब्लॉग मध्ये घेतली. हा, आला ना आज. मित्रांनो, भाईचारा चालला आता आम्ही निघालो जिमवरून घरी. तर मित्रांनो, आपला आजचा प्लॅन आहे पुलाव बनवायचा आणि त्यासाठी आपण कोशिंबीर बनवतो. काकडी कापून, काकडी मी बारीक कट करून घेतलेली. त्यानंतर सोबतच कॅप्सिकम आहे आणि मिरची कट करतोय आपल्या कोशिंबीरमध्येच टाकण्यासाठी, आणि सोबतच कोथिंबीर पण आहे. तर
ही झालेली आहे आपली कट करून काकडी. आणि आता आपण काय करूया, काकडीमध्ये टाकूया थोडीशी मिरची. त्यानंतर आपल्याकडे आहे ब्लॅक पेपर. तर ब्लॅक पेपर टाकूया, जेणेकरून खरंच म्हणजे एकदम टेस्ट अशी इन्हान्स होते. त्यानंतर आपण टाकूया ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर. आणि टाकूया मेन गोष्ट आपल्या कोशिंबिरीची म्हणजे दही. तर हे लोकल दही आहे, मी थोडंसं 10 रुपयाचं घेऊन आलो होतो खालून. तर 10 रुपयाचं दही टाकलं त्यामध्ये आणि ह्याला मिक्स करूया. त्याच्या अगोदर हे आहे आपलं शुगर फ्री ग्रीन, ज्याच्यामध्ये कॅलरीज तुम्ही पाहू शकता एकदम 0 आहे. कंटेनिंग नॉन कॅलरीज स्वीटनर. तरी म्हणजे ह्याला आपण ॲज अ साखर म्हणून वापरलं तरी चालतं, पण मोस्टली मी यूज करत नाही. एखादी गोष्ट गोड झाली त्यातच यूज करतो. तरी आपण 1 चम्मच घेऊया आणि ह्याला मिक्स केलं. आणि आता आहे आपला म्हणजे आपली कोशिंबीर रेडी. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते. त्यानंतर मी दुसऱ्या साईडला आपला भात शिजवून घेतला होता. तुम्ही पाहू शकता भात शिजवलेला आहे. आणि बाकीची प्रोसेस मग पुढं मी जरा फास्टमध्ये सांगतो, कारण खूप वेळ झाला आहे रेसिपीमध्ये. तर मी पनीरला कट करून घेतलं होतं आणि डायरेक्टली आपल्या नॉनस्टिकी पॅनमध्ये त्याला मस्तपैकी भाजून घेतो आहे. ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे काही वापरलेलं नाही आहे. त्यात थोडासा ओलावा आहे पनीरचा. त्यानंतर आपण या पनीरला पूर्णपणे थोडंसं भाजलेलं आहे. ही कढीपत्ता टाका दरवेळीप्रमाणे विसरलो होतो, तर वरून टाकलेला आहे आणि याला पूर्णपणे मिक्स करून घेतो. त्यानंतर मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे. थोडं चिकटत होतं खाली, ऑइल नव्हतं त्यामुळे, पण एवढं तेवढं चालतंच, काही सीन नाही. तर आता ह्याला आपण घेऊया साईडला काढून त्याच बाउलमध्ये. आणि त्यानंतर आहे आपली पुढची प्रोसेस. आपण घेऊया सोडलेले वाटाणे, त्याला पण भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर त्याला पण थोडंसं असं रोस्ट करून घेतो मी. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कॅप्सिकम, जी ऑलरेडी मी कट करून घेतली होती. विषय असा आहे की कॅप्सिकम मला जास्तच लागली ह्या दिवसामध्ये आवडायला, काय माहिती काहीच की नाही, पण कॅप्सिकम मस्त लागते राईससोबत. तर कॅप्सिकम घेतलं आहे मी. त्यानंतर थोडीशी रेड आपली चिली राहिली होती, ते पण टाकून घेतली. रेड नाही ग्रीनच होती. आणि कांदा पण टाकून घेतला. आणि ह्याला मस्तपैकी आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहे. फ्राय म्हणजे थोडंसं असंच वरचीवर गरम करून घेणार असं म्हणू शकतो, रोस्टेड. त्यानंतर थोडासा गरम मसाला मिक्स करतो. आणि गरम मसाला, त्यानंतर जर तुम्हाला थोडंसं म्हणजे स्पायसी हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं एक तिखट, लाल तिखट वगैरे टाकू शकता. त्यानंतर थोडीशी धना पावडर ॲड करतो आहे मी. धना पावडरने थोडीशी टेस्ट वाढेल. आणि त्यानंतर मग हे मस्तपैकी चांगलं मिक्स करून घेऊया आपण. ओके, आता हे चांगलं मिक्स झालं आहे. ह्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे मी. हळद टाकून परत ह्याला चांगलं थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये नंतर मग आपल्याला टाकायचं आहे आपलं मेन गोष्ट म्हणजे पनीर. पनीर मी ॲक्च्युली 250 ग्रॅम आणलं होतं. आणि 250 ग्रॅम प्लस हे बीन्स वगैरे भरपूर म्हणजे गोष्टी ॲड केल्या होत्या, त्यामुळे चांगलंच आपल्याला प्रोटीन मिळालेलं असेलच. आता हे मिक्स झालं आहे. ह्याच्यामध्ये मी ॲड करतो आपलं मग ह्याचं पनीर. ओके, पनीरला पण मिक्स करून घेऊया आपण. ओके, आता पनीर मिक्स झालं. आता आपण काय करू, त्यामध्ये टाकूया आपला राईस. एकदम छोटा छोटा राईस झालेला आहे. तर राईस मी टाकतो. आणि ह्यावेळी काय करायचं, राईस मिक्स करताना गॅस जरा बंद केलाच बरा, कारण विषय असा झाला की मी ज्यावेळी ह्याच्या अगोदर पण जेव्हा राईस केला त्यावेळी नेमकं म्हणजे गॅस चालू असेल तर तो 100% खाली चिटकतो. तर मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करूनच त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं. आणि ॲट द एंड मग थोडंसं पाणी वगैरे टाकून, थोडं तुम्हाला असं मोकळं हवं असेल तर तुम्ही गॅस चालू करून परत त्याला मिक्स करू शकता. तर आता हे मी मिक्स करतो आहे. ओके, आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघा कसं म्हणजे भारी झालं आपला पुलाव. आणि खरंच टेस्ट पण एक नंबर म्हणजे लागणार आहे ह्याची. सो आता ह्याला घेऊया आपण वाढून आपल्या ताटामध्ये. सोबतच मी ताटामध्ये घेतली आपली कोशिंबीर, जी की फक्त आणि फक्त काकडीपासून बनवलेली आहे. कारण सीन असा आहे की कांदा वगैरे जास्त मला एवढा पण नाही आवडत. तर मग आता हे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, भरपूर झालं आत्ताच ते. खाऊन वगैरे झालं. आणि त्यानंतर माझी मीटिंग होती एक ऑफिसची. माझं ॲक्च्युली ऑफिसचं टायमिंग कसं आहे, तर दुपारी 1:30 ते 10:30 असतं. 10:30, कधी कधी 11 पण वाजतात, 12 पण वाजतात, कधी कधी 1 पण 2 पण. सीन असा आहे की मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो, माझे टीममेट्स आहेत US वाले. तर त्यामुळं कधी पण म्हणजे आता आपण कसं बिगिनर आहे ना, तर कधी पण आपल्याला मग जागं राहावं लागतं. कारण सीन आहे की ते कधी पण काही पण शिकवतात. मग आपण नाही अटेंड केलं तर मग आपल्याला कसं काय येणार, त्यामुळं मग आपण जागच असतो.
सो असो, तर मग मी जेवण वगैरे केलेलं आहे, जेवण वगैरे झालं आहे आपलं आणि त्याचबरोबर मीटिंग पण केली मी. तर म्हणलं आता आपला ब्लॉग एंड करावा लागेल. खोटं सांगत नाही, मी जिम मारली आज खरं, पण जरा जास्तच कसून मारली व्हिडिओसाठी. आता उद्याचा येते का नाही काय माहिती भाई, चालेल जर अवघड होणार आहे आपलं. तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी एवढंच होतं. जास्त काय दाखवू नाही शकलो आपण, पण ठीक आहे आता. झालं तेवढं झालं, काय एवढं. हां, पण वजन बिझनच कमी बिमी जास्त काय असलं सांगा मला नक्की. तर मित्रांनो आपला आता ब्लॉग झाला इथंच एंड. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून गाईज. थोडंसं इकडं तिकडं शेअर करा. आपल्या व्हिडिओजला जास्त काही व्ह्यूज नाहीत येत आहेत. लाईक तर लिहिलं आमची गोष्ट आहे, पण तरी पण तुम्ही इकडं तिकडं पाहत असाल तर शेअर करा आणि लाईक करा या व्हिडिओला. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.